चला तर पास्ता रेसिपी सांगते मी तुम्हाला. त्यासाठी पास्त्याच्या 2 मसाला पोळ्या, टमॅटो सॉस 2 पुड्या, कांदा चिरलेला, कोथिंबीर, शिमला मिरची, टमॅटो चिरून घेतलेली आहे मी आणि अशी लांबसरच कापून घेतलेली आहे आणि गड्यावर पाणी घेतलेलं आहे. एका पातेल्यात मी पाणी टाकून घेते. एक गडवा पाणी घेतलेलं आहे, पण त्याच्यातलं मी थोडं 1 घूट पाणी उरवलेलं आहे. आणि पाणी गरम करून घेतल्यावर त्याच्यामध्ये थोडं मी तेल टाकून घेते, म्हणजे अर्धा पडी. लहान मुलांना खूप आवडतो पास्ता, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. मीठ टाकून घेते याच्यात. रेस्टॉरंटसारखी चव येते याला. पास्ता घेतलेला आहे, पाण्याला उकळी आलेली आहे. पास्ता असा छान मिक्स करून घेऊया. एकजीव करून घेऊया आपण. आणि झाकण ठेवून गरम होऊ देते. तुम्ही बघू शकता छान प्रकारे फुलून आलेला आहे हा पास्ता. आता मी हा पास्ता असा शिजू देते आणि दुसऱ्या गॅसवर गरम व्हायला ठेवून देते. आणि दुसऱ्या गॅसवर मी पातेले ठेवून त्याच्यामध्ये गरम होऊ देते. आणि गरम झाल्यानंतर तेल टाकून घेऊया आपण. मी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे, पण मी 2 पळ्या तेल टाकून घेते. नंतर जर तुम्हाला कमी वाटलंच तर तुम्ही टाकू शकता. आता तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकून घेते. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या मी चाकूनेच बारीक करून टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या सिल्वर कलरच्या होईपर्यंत परतून घेते. आणि नंतर कांदा टाकते. कांदासुद्धा छान प्रकारे परतून घेते मी. सिल्वर कलरचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांदासुद्धा मी लांबच चिरून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या मी लांबच चिरून घेतलेल्या आहे. आता मी शिमला मिरची टाकून घेते त्याच्यामध्ये. छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि थोडी वाफ दिल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. आणि मी सगळ्या भाज्या लांबच चिरून घेतलेल्या आहे त्याच्यात. पास्त्यामध्ये छान लागतात त्या लांब भाज्या, म्हणजे असं चव वेगळीच येते त्याची. म्हणून मी लांबच चिरून घेतलेले आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. मस्त छान एकजीव करून घेते. त्याच्यामध्ये थोडं तेल कमी झालेलं आहे वाटते, म्हणून थोडं टाकून घेते आणि एकजीव करून घेते. आता पास्ता शिजलेला आहे. मी हा एका चाळणीमध्ये काढून घेते. माझ्याकडे जार आहे, त्या झारामध्येच काढून घेतलं आहे मी. आणि यात परत ते परतून घेते. छान प्रकारे शिजलं का बघते. याच्यामध्ये हे शिजल्यानंतर मी मीठ टाकून घेते थोडं. मी पहिले मीठ का बरं नाही टाकलं, कारण की या मिठाने काय होतं, त्याला पाणी सुटून जातं आणि ते खूप गिलं होऊन जातं आणि खूप शिजून जातं मिठाने. म्हणून मी पहिले मीठ नाही टाकलं. आता मीठ टाकलं. आता आपण मसाला टाकून घेऊया. हळद टाकून घेऊया. तिखट चवीनुसारच तिखट टाका. लहान मुलं खातील त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाकू शकता. आणि मीठ तर चवीनुसार लागतोच. परतून घेऊया. छान प्रकारे एक वाफ काढून घेऊया. आणि मी पास्ता टाकून घेते त्याच्यामध्ये. आणि छान पास्ता पण परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये.
रेस्टॉरंटपेक्षा पण छान रेसिपी होती ही. आणि पास्ता मसाला टाकून घेते. पास्ता मसाल्याच्या 2 पुड्या घेतलेल्या आहेत मी. लहान मुलं मोठे सगळे खाऊ शकतात. खूप टेस्टी रेसिपी होती. म्हणतात ना, लहान मुलं तर लहान मुलं पण मोठे पण, अशी रेसिपी होणार आहे. रेस्टॉरंटपेक्षा पण छान. मी टोमॅटो सॉस पुड्या टाकून घेते आणि छान प्रकारे मिक्स करून घेते. 2 पुड्या घेतलेल्या आहेत मी. छान एकजीव करून घेते आणि एक वाफ येऊ देते त्याला. माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. आणि एक रेसिपी जर आवडली तुम्हाला तर तुम्ही नक्कीच एक लाईक करा माझ्या चॅनलला, रेसिपीला. आणि मला कोणत्या कोणत्या रेसिपी आवडतात प्लीज तुम्ही मला सांगा. कोणत्या रेसिपी पाहिजे तुम्हाला. गोड आणि अशी एक वाफ काढून घेते आणि आपला पास्ता रेडी. चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. माझ्या चॅनलला लाईक करा. थँक्यू.